ते मराठ्यांनी विखे पाटलांवरती विश्वास ठेवला होता. फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून म्हणतोय मी. फडणवीस साहेबांनी सांगितल्याशिवाय भाजपच्या एकाही मंत्र्याची टप्पर नाही व्यासपीठावर यायची. एवढं दडपण आहे त्यांचं त्यांच्यावर. तरीही मी ते आलेत, आम्ही फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. काय चूक केली मराठ्यांनी? काय चूक केली? विश्वास ठेवणं माफ केलं का? आम्ही तुमच्यावरती सत्ता सोपवली. काय राव तुम्ही येड्यात काढायला लागलात या समाजाला. त्याच पोरांची ऍडमिशन कॅन्सल व्हायला लागली. नोकरीतून तुम्ही व्हॅलिडिटी दिले तर नोकरीतून पोरं बाहेर पडायला. काय केलेली की बाई आमचं तुमच्या तिने शिकू नये का? पर राज्यातला तुम्ही आता जी आर काढला, पर राज्यात का लागू केल्यानंतर राज्याच्या योजना कशामुळे नाही करायच्या? ईडब्ल्यूच्या पोरांच्या निवडी झाल्या, काय घेत नाहीत तुम्ही? भाजपचे पोर नाहीत का त्याच्यात? त्याच्यात शिवसेना राष्ट्रवादीचे पोर नाहीत का? एसीबीसीतून पोरांच्या निवडी झाल्या. PSI DYSP पासून पोर आहेत, महावितरण मधले पोर आहेत. त्या पोरांच्या निवडी 2014 पासून 19 पासून आतापर्यंत 26 पर्यंत काढल्या. काय माझ्या मराठ्यांच्या पोरांना अधिकारी व्हायचा नाही का? त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्याचं पोरगच नाही काही एक पण. मराठ्यांविषयी दुटप्पेपणा वागणूक तुम्ही बंद करा. नसता ह्यावेळेस लोक काय मराठ्यांचे आता पक्ष बघत नाहीत. कारण मी सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, आधी समाजाला आणि तुमच्या लेकराला मिळू द्या आणि नंतर पक्षाचंच काम करा. पण पदरात पाडेपर्यंत पक्ष बघू नका. सगळ्यांना तुटून पडा नसता तुमच्या पोरांचं वाटलं झाल्याशिवाय राहत. मराठा आरक्षण मला आता 28 पर्यंत मी या विषयावर बोलत नाही. मी सगळं पोलखोलच करणार यांच्यात. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय एकही मंत्री येऊ शकत नाही. हे अंतिम सत्य. केस मागे घेऊ, साधा विषय हो. केसेस मागे घेणं हाणलं तुम्हीच. डोके फुडले आमचेच. आमच्या ह्या बहिणी रक्ताच्या थावळ्यात पडल्या आणि आमच्यावर तुम्ही 307 केला. इतकी मगरुरी, एवढी सत्तेत मगरुरी कधीच नसून आहे. हो, एक गोष्ट खरी आहे, तुम्ही मराठ्यांना हाताखाली धरावं, सगळ्या जाती धर्माला हाताखाली धरावं, सत्तेत यावं, पण आल्याच्या नंतर प्रश्न सोडावेत त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन. मुंडके तोडू नये. मला दाखवा भाजपाच्या मुलाला मुलीला वाटत नाही का आम्ही अधिकारी व्हावं? ते सुद्धा त्यांच्या आई बापाला शिव्या देतात. आपली सत्ता असून ही परिस्थिती का आली आमच्यावरती? फीस भरायची नाही ताकद हो. बोलायला सोपं असतं, भाषण करायला सोपं असतं. ज्यावेळेस 5 आणि 10 लाख फीस भरायची वेळ येते ना, त्यावेळेस भाजपमधले लोक सुद्धा अंतरवालीच माझ्या इकडे येऊन बसतात. मस्त खऱ्या गोष्टी आहेत म्हणतात, पण काय करावं? काय करावं याचं उत्तर सगळ्या मराठ्यांना सांगतो. बंधनं तोडा, तर तुमची जात आणि तुमचे लेकर बाळ मोठे होणार आहेत. बंधनं तोडा, पक्षाच्या बाहेर या. तुमच्या लेकराला जातीला मिळाल्याच्या नंतर पुन्हा पक्षात घुसा. बस का? मराठा आरक्षण कक्ष स्थापन केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय विखे पाटलांनी. 4 टाळके एकत्र आले म्हणून स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचं म्हणून तुम्ही स्थापन करत नाही. काय चुकीची मागणी केली मी? त्यांचं म्हणणं आहे 7-8-9 मंत्री ओबीसीचे आडवे पडायले. नाव हे मी 29 ऑगस्टला सांगत, आता घेत नाही. उगाच रोष कोणी कोणावर व्यक्त करू नका. ते म्हणले मराठ्यांना काय गरज आहे मंत्रालयाची. मी सांगितलं मग ओबीसीला काय गरज आहे? त्यांचं मत होतं की मराठ्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. मी सांगितलं त्यांना सुद्धा ओबीसीना सुद्धा ओबीसी मंत्रालय आणि ओबीसीची सुद्धा राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत. आम्ही आतापर्यंत मराठ्या म्हणलं ओबीसीला देऊ नका, द्या की, पण ओबीसीना असं म्हणू नका मराठ्यांना मंत्रिमंडळाची गरज काय. आम्हाला स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता आहे. कारण आमचे सगळे महामंडळापासूनचे हप्ते थकलेत. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये. पोरांना कुठं सुविधा एसीबीसीच्या मिळायला तयार नाहीयेत. आम्हाला स्वतंत्र मंत्रालय असलं तर आमचा कारभार आमच्या पोरांना त्या मंत्रालयातून हाकीता येईल आणि पोरांच्या फीस पासूनच्या सोयी सवलतीपासूनच्या सगळ्या मागण्या सुटतील. म्हणून आमची ही मरमर चालू आहे. सारथीच्या सगळ्या योजना बंद केल्यात. त्याच्यात काय नुसते बाकीचे शेतकरी मराठीचे ऍडमिशन आहेत का? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे ऍडमिशनच नाहीत का त्यांच्या पोरांचे? आपली एक चूक झाली, शेवटचं सांगतो, मराठ्यांची एक चूक झाली. आपण पक्षाला जास्त महत्व दिलं आणि बाकीच्यांनी काय केलं, आधी जातीला महत्व दिलं आणि नंतर पक्षाला दिलं म्हणून त्याला खूप मिळालं. इथून पुढे तरी मराठ्यांनी आता ही चूक करू नका. तुम्ही पक्षाला महत्व द्या, पण नंतर आधी जातीला, तुमच्या पोराला पोरीच्या पदरात सगळ्या योजना पाडून घ्या, आरक्षण पाडून घ्या आणि नंतर पक्षाकडे जा. तुम्ही सांगितलं होतं फक्त 1च महिना वेळ द्या, आम्ही तुम्हाला 17 संस्थांचं गॅझेटियर देऊ. दिलं का? कोणत्या चुकीचं पाऊल आहे आमचं मराठ्यांचं? मी नाही बघू शकत. तुम्हाला आता 29 ऑगस्टला कळत, ज्या मराठ्यांनी 70 बसवले
तो किती आता तुम्हाला सहयोगी करतो. ते फक्त 29 ऑगस्टची दिवस उजेड देऊ नका. शेवटी काय असतं, भाजपमध्ये काम करणारा असू द्या, शिवसेनेत असू द्या किंवा राष्ट्रवादीत असू द्या, सत्ता जरी त्यांची असली, जरी श्रीमंत पक्षातल्या मराठ्यांना गरज नसतं आरक्षणाची, पण तुमच्या कार्यकर्त्याला गरज येणार होती. पोरगी चपलान हाणील ना तुम्हाला, कारण तिच्या बापानं या भाजपसाठी काम केलंय. तिच्या बापानं एक असं पोरग आहे की त्याच्या बापानं सुद्धा भाजपसाठी काम केलंय. आणि भाजपच जर आम्हाला आरक्षण देत नसेल तर आम्ही गप्प का बसायचं? आम्ही म्हणतो का सत्ता द्या आम्हाला? आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय, आमच्या लेकराला आरक्षण द्या एवढंच म्हणणं आहे. इतकं तुम्ही टार्गेट केला मराठा समाज की तुम्ही प्रमाणपत्र पण निघू देणार. गप कसा बसेल मराठा समाज तुम्हाला 29 ऑगस्टला दिसल. परवाच्याला माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली. पेंडन्सी नाहीये अर्जाची. मी पेंडन्सी दाखवतो तुम्हाला, पाठवा तुमचा माणूस. कालच माझ्याकडं मला वाटतं लाडसांगवी गाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आणि जिल्ह्यात. पडूळ नावाचे लोक आहेत, तिथं 7,000 लोक आहेत. त्यांच्या एकाच्या चुलत्याला दिले, दुसऱ्याला द्यायनातच. का द्यायनात? तर ते म्हणले तो याकडं म्हणजे याच्याकडे वावर आहे, ज्याची नोंद निघाली त्याच्या भावाकडे. याच्याकडे वावर नाही, येणी फुकलं फिकलं असेल, पाहिजे इकलं फिकलं असेल. वावर नाही ही चूक आहे का आमची? वावर नाही फक्त ही चूक आहे का? शेतकरी मराठा आहे, एखादा शेत मजूर आहे, लोकांच्या तिथे कंपनीत कामाला, त्याला वावर नाही म्हणून ते रोजन जातोय ना. त्याची काय चूक? त्याच्या पोरांनी शिकून अधिकारी व्हायचं नाहीये का? नोंद सापडले म्हणलं प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? असे लाखांना उदाहरणं देतो, एक दोन नाही मी. तुम्ही अंतरवालीत या, आम्ही तुम्हाला उत्तर देतो सगळे समोरासमोर. मराठ्यांना पण कळू द्या, मराठी सांगते ही माहिती चुकीची आहे का सरकार सांगते ही चुकीची, समोरासमोरात. आणि मराठ्यांना सुद्धा सांगतो पुन्हा एकदा. विखे पाटील साहेब, एक महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला. तुम्ही म्हणलात ना सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्हाला 1 वर्षाचा काळ गेला. 29 ऑगस्ट 2025 पासून 26 पर्यंत आता एकही प्रमाणपत्र शिंदे समितीने आतापर्यंत शोधलं नाही. म्हणजे नोंदी शोधल्या नाहीत, रेकॉर्ड शोधला नाही एकही. शिंदे साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला 6 महिन्याचा वेळ दिलेला होता. 58 लाख नोंदी त्या माणसानं शोधल्या. तुम्हाला असं सांगितलं की परत तुमचं दुखत. काय दुखत आता सांगत नाही मी, 29 ला सांगत. म्हणजे तुमचं हे बी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगायला गेलं की तुम्ही म्हणतात आमचं नावच नाही घेत. आता 1 वर्ष झालं तुमचंच नाव घेते, जपच तुमचं चालू केला, माळच घेतली मी. फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, विखे पाटील साहेब. आता काय करू? तरी बंद येणार. त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्यात. पण एक चूक करू नका फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेब, 58 लाख नोंदीतल्या कमी नोंदी करू नका बरं का. तुमचा तो प्लॅन चाललाय, तसा संशय आहे तुम्हाला? 100% सांगतो. तुम्ही 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत. तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊ, चुकीचा दबाव त्यांच्यावर टाकून 58 लाखाच्या नोंदी कमी करू नका. तुम्ही चुकीचा संदेश मराठ्यात जाईल तर तुम्हाला लय वाईट फळ भोगावं लागतं. 58 लाखातली एक बी नोंद कमी नाही झाली पाहिजे. तुमची ती प्रक्रिया सुरू आहे सध्या की 58 लाखातल्या नोंदी किती कमी होतात, म्हणजे ते शोध देतात आणि तुम्ही कमी करता का? तुम्ही पागलात काढायचं काम करू नका, नसता रस्ते बंद होतील. आणि मराठ्यांना सांगतो, ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांना नोकऱ्याला दिल्या नाहीत, एसीबीसीतून, ईडब्ल्यूएस मधून, कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज दिलेत, यांनी अंतरवालीत येऊन बसा. प्रश्न सुटूस तर माघारी जायचं नाही, कारण प्रश्न सोडल्याशिवाय मी बी हटत नाही, तुम्हाला उठून देत नाही. आणि सरकारचं धोरण बघतो कसं आहे. आणि मराठ्यांनी जर रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार. पण एक शेवटचा प्रश्न आहे, अभिजित तितके यांना धमक्या येत आहे, भाजपमध्ये ये नाही तर तुझं मारून टाकू, अशा प्रकारच्या धमक्याला काय तुम्ही आजवर तुम्ही इतके आंदोलन केले, तुम्हाला कधी धमकी नाही आली, पण त्यांना आता धमकी आहे? मी थोबड फोडीत असतो लगेच. मी एवढा संत बी नाही. मग गरीब मराठ्यांचं कल्याण होतंय म्हणून मी आपलं चुचकरीत चाललो. उद्या देते बुवा, परदिवशी देते बुवा, अशी वाट बघितली. आता वाट बघत नसतो. धमक्या दिले ना मी, आम्ही सुद्धा थोबड फोडीत असतो जागा. कारण आम्ही गोटे दगड याच्यातलेच आहेत. मग ते काय सांगायची गरज नाही. कसा कानापासून कसं जातो बुम. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.